अच्छा हां. काय झालं होतं बाबा? अच्छा. किती वाजची घटना आहे? जमतम 9 वाजेला आज काय 8:30-9 वाजे असं आहे का? मग तुम्ही आपल्याला आपला जीव वाचवणं पडलं. अच्छा. फॉरेस्टवाल्याला बोलावलं होतं ना? हो काय मग त्यांनी काय केलं, काढलं बरं? काय नाही रे, आम्हाला जाणं कधी काय अच्छा. वर कोणी काढलं त्याला? हा कधीच त्याचा ते ते तर म्हणे की आम्ही आणलं पकडून. फॉरेस्टवाले त्यांनी पकड हे 2 जण आहेत त्याने त्याच्या जबड्यात हात घातला माणसाला. असं आहे का? जबड्यात हात घातला म्हणजे हां. ते मान अशी आवळून धरली. अच्छा. त्याला हालचाल करता नाही आली. असं आहे का? त्याचं राहण्याचं ठिकाण होतं म्हणजे ते. हां. त्याचं राहण्याचंच ठिकाण होतं तिथं. त्यांना सांगले बा मी पकडला म्हणून अच्छा. आता 4 माणसं बोलत त्यांना हां बरोबर आहे. पकडला बाबा उलट तिथं पळून गेलं ते. वाघ पकडला बा आम्ही पण आम्हाला काय लागलं मग आणि मग तेच तोंड एवढं लागलं मला सगळं हे तेवढं. सांगा तुम्ही काय घटना आहे? मला आहे ना त्रास होतो आता बोलायला त्रास होतो. अच्छा. तीन गावांतून तुम्ही करा पण मला येणार बोलायला ना बरं. माझी गावात काय उपचार केले? सकाळी अंदाजे 9 वाजेच्या सुमारास आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये 2 रुग्ण दाखल झाले. त्यांना तात्काळ चेक केले असता त्यांच्या अंगावर गंभीर जखमा आढळून आल्या. चौकशी केली असता समजले की त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला होता. गुड्याजवळ, पायाजवळ, मांडीजवळ त्यांना खोल जखमा आहे ज्या आपल्या ग्रेड 3 इंजुरीमध्ये येतात. आपण त्यांना तात्काळ ॲडमिट करून जखमेमध्ये जे इम्युनोग्लोबुलिनचे इंजेक्शन देतो त्यासाठी ॲडमिट करून घेतले आणि पुढे जे लस आहे इंजेक्शन रेबिक्यूर म्हणून त्याचे पुढील प्रोसेस देखील आपल्याकडे त्यांना देण्यात येतील. जखमा बऱ्या होण्यासाठी त्यांना जवळपास 5 ते 6 दिवस लागतील. तोपर्यंत त्यांना उपचारासाठी ॲडमिट केले आणि वन विभागासोबत त्यांनी संपर्क साधला होता. त्या दृष्टीने देखील काही करता येईल का या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे.